साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा पाळाव्यात, मुख्यमंत्र्यांनी कान टोचले, तर साहित्यिकांनीही पार्टी लाईनवर कमेंट करणं योग्य नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया. नीलम गोरे लक्षवेधी लावायला आमदारांकडून पैसे घेतात, मर्सिडीज आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊतांचा सनसनाटी आरोप, माहिती आणि पुरावे असल्याचाही दावा. संमेलनातील राजकीय चिखलफेकीची जबाबदारी शरद पवार झटकू शकत नाहीत, संजय राऊतांची तीव्र प्रतिक्रिया, नीलम गोरेंच्या वक्तव्याचा निषेध करण्याचीही मागणी. शरद पवारांच्या संध्याकाळी पत्रकार परिषद, नीलम गोरेंच्या वक्तव्याचा पवार निषेध करणार का याकडे लक्ष. गोरेंवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार सुषमा अंधारेंची घोषणा, तर शिवसेनेत गोरेंमुळे माझा पक्षप्रवेश लोखऱ्याचाही आरोप. विधानसभा उमेदवारीसाठी नीलम गोरेंनी पैसे घेतले, नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंचा आरोप, वारंवार डिवसलं तर सर्व काही बाहेर येईल, किशोर तिवारींचा इशारा. मराठी केंद्रीय मंत्र्यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवल्यानं नाराजी, मुरलीधर मोहोळ यांना संमेलनाचं सरकार्यवाहक आणि रक्षा खडसेंना कार्यकारी अध्यक्षपद देऊनही संमेलनापासून दूर. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार, तर दरबारी राजकारण म्हणत शिवसेनेच्या हेमंत पवारांचा नाईकांवर हल्लाबोल. कृषी मंत्री कोकाटेंच्या भवितव्याचा आज फैसला, सत्र न्यायालय शिक्षेला स्थगिती देणार का याची उत्कंठा, स्थगिती न मिळाल्यास आमदारकी रद्द करण्यासाठी राहुल नार्वेकरांवर दबाव वाढणार. सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकीसंबंधी उद्या सुनावणी, 3 वर्षांपासून रखडलेल्या मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं, नरेंद्र आचार्यजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अनुयायी आक्रमक. महाराष्ट्रातील एसटी चालकाला कर्नाटकात झालेल्या मारहाणीचे दुसऱ्या दिवशीही पडसाद, सोलापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, कर्नाटकची बस अडवून जय महाराष्ट्र लिहिलं. दिव्यातील बेकायदेशीर इमारतींवरील कारवाईपूर्वी रहिवासी रस्त्यावर, पेट्रोलच्या बाटल्या आणि प्रतिकात्मक पुतळे घेऊन नागरिकांचा निषेध. पुणे पोलिसांकडून कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीची धिंड, मारणे आणि टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करणार. महाकुंभमेळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे नेते पंकजा मुंडे, अभिनेता अक्षय कुमार, IPS विश्वास नांगरे पाटलांचं पवित्र स्नान, 3 दिवसांनी महाकुंभचा समारोप. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.